नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केलेली आहे। या नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने जे आहे ते या प्रकरणातील मास्टरमाइंड जो आहे त्याला अखेर अटक केलेली आहे। पी.व्ही. कुलकर्णी असे या आरोपीचं नाव असून पुण्यातूनच याला अटक करण्यात आली आहे आणि सीबीआयने असा दावा केलेला आहे की हा पी.व्ही. कुलकर्णी जो आहे तोच या पेपर फुटी प्रकरणातील मास्टरमाइंड आहे। मिळालेल्या माहितीनुसार पी.व्ही. कुलकर्णी जो आहे ते रसायनशास्त्रज्ञाच्या सेवानिवृत्त प्राध्यापक होते। पुण्यातून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे NTA या परीक्षा प्रक्रियेत त्याचा देखील सहभाग होता। आता याचे धागेदोरे कुठे मिळाले तर गेल्या 2 दिवसापूर्वीच मनीषा वाघमारे नावाच्या महिलेला जे आहे ते कात्रज परिसरातून अटक करण्यात आलेली होती। तिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय होता आणि तिला चौकशीसाठी दिल्लीला पाठवण्यात आलेलं होतं, सीबीआयच्या हाती देण्यात आलं होतं। त्याच्यातूनच या पी.व्ही. कुलकर्णी नावाच्या व्यक्तीबद्दल माहिती कळली। तसं सीबीआयने पुण्यातून या पी.व्ही. कुलकर्णी नावाच्या व्यक्तीला जी आहे ती अटक केलेली आहे। आता खरं पाहायला गेलं तर मिळालेली माहितीनुसार हा जो पी.व्ही. कुलकर्णी आहे त्याच्याकडे प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या आधीच होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे एप्रिल 2026च्या शेवटच्या आठवड्यात त्याने विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल कोचिंग क्लासचं देखील आयोजन केलं होतं। 3 मेला नीटचा पेपर होता आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्याने विद्यार्थ्यांसाठी या कोचिंग सत्राचं आयोजन केलं होतं आणि त्याच्याकडे जे प्रश्न होते त्या फुटलेल्या प्रश्नपत्रिकेतूनच या विद्यार्थ्यांना शिकवणी देण्यात आलेली होती, अशी देखील सध्या माहिती जी आहे ती समोर येते। या सगळ्यामुळे जे आहे ते पी.व्ही. कुलकर्णी जो रसायनशास्त्राचा सेवानिवृत्त प्राध्यापक होता त्याला या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तो मास्टरमाइंड म्हटल्याचा किंवा मास्टरमाइंड असल्याचा दावा जो आहे तो सध्या सीबीआयकडून करण्यात येते। आता खरं पाहायला गेलं तर मनीषा जे आहे वाघमारे तिला देखील पुण्यातूनच अटक केली। पुण्यातीलच एक रहिवासी होता, त्याला अहिल्यानगरमधून अटक केली आणि आता तर मास्टरमाइंड म्हटल्या जाणाऱ्याच या पी.व्ही. कुलकर्णीला देखील पुण्यातूनच अटक केल्यामुळे शिक्षणाच्या या माहेरघरात नेमकं चाललंय काय असे प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित करण्यात येत आहेत। यासोबतच आता हा जो परीक्षा प्रक्रियेत सहभागी असल्यामुळे सीबीआयने शिक्षण मंत्रालयाकडे या NTA परीक्षा पत्रिकेत प्रक्रियेत जे इतर शिक्षक होते त्यांचे देखील यादी शिक्षण मंत्रालयाकडून मागवली आहे। यासोबतच या सगळ्यात कुठला आर्थिक व्यवहार झाला होता का, कारण की अनेक बातम्या ज्या आहेत ते सध्या समोर येत आहेत की 10 लाखाला प्रश्नपत्रिका विकली गेली, 15 लाखाला प्रश्नपत्रिका विकली गेली। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांकडून कुठल्या प्रकारचे पैसे जे आहेत ते घेतले गेले का, घेतले गेले असतील ते किती असतील, अशा प्रकारची चौकशी सध्या सीबीआयकडून करण्यात येते। यासोबतच ही मनीषा वाघमारे जी आहे तीच विद्यार्थ्यांना जी आहे ती या पी.व्ही. कुलकर्णीपर्यंत पोहोचवत होती का याचा देखील सध्या तपास सुरू आहे। त्याच्यामुळे या मास्टरमाइंडला पकडल्यामुळे असा दावा जो आहे तो सीबीआयने केलेल्यामुळे या प्रकरणात अजून पुढे काय होतं, कुठले महत्त्वाचे धागेदोरे समोर येतात, अजून कोणाला अटक होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।